झालं? ठीक आहे, मी आहे मल्हार पुजारी आणि मी तुमच्यासाठी एक मिनिट उचकी लागत एक्सरसाइज 3.3 घेऊन येत आहे. एक्सरसाइज 3.3 चा पार्ट 1 आपण पाहिला, त्यात एक 8 गणितं सोडवली. ठीक आहे, आता अजून जास्त महत्वाची गणितं सोडवणार आहोत, जी येण्यासारखी असतात आणि जी महत्वाची आहेत. ठीक आहे, म्हणजे कशी गणितं घेतोय मी की तुम्ही तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू चुकतो ती सॉल्व्ह करताना. ठीक आहे, तसं होऊ नये म्हणूनच मी काय करत आहे, तर मी गणिते घेत आहे. समजतंय? तर स्टार्ट करायचं का लेक्चरला? पहिल्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया. तर अजून काही गणित होती बघा 3.3 मध्ये. पार्ट 1 मी खचून शिकवलं आहे, मस्त शिकवलेलं आहे. ठीक आहे, समजतंय? 3.3 चा पार्ट 1 आहे. आता 3.3 चा पार्ट 2. यामध्ये 4 गणित आहेत. बाकीची तुम्ही ऑफकोर्स सोडवायलाच पाहिजे. समजतंय? बाकीची सोडवायला पाहिजेत. परत सॉल्व्ड एक्झाम्पल सुद्धा पुस्तकातली सॉल्व्ह करायला पाहिजे तुम्ही, तरच तुम्हाला चांगल्यातले चांगले मार्क मिळू शकतील सीईटीला. समजते? तर प्रूव्ह दॅटची गणित कसं सॉल्व्ह करत असतात रे, LHS आणि आरचे घेऊन. समजतंय? म्हणणार कसं बघा बरं. हे काय दिलंय तुम्हाला? tan θ/2 प्लस cot θ/2. ठीक आहे, इंटू cot θ/2 मायनस sin θ/2. समजतंय? sin θ/2. मग काय करायचं हे बघा, हे समजलो आहे. tan θ ला sin θ आणि cos θ मध्ये, cot θ ला पण sin θ आणि cos θ मध्ये हे करायचं. इथे काय लिहिलं म्हणून? ठीक आहे, इथे आहे tan θ/2. चुकून झालं. ओके, तर मग कसं सॉल्व्ह करणार रे? एक मिनिट, तुम्ही सॉल्व्ह करा लागा. आता जमायला पाहिजे की रे, जमायला पाहिजे, सॉल्व्ह करायला लागा. मी सांगितलं तुम्हाला हिंट की sin θ आणि tan θ च्या भाषेत लिहायचं. ठीक आहे, सॉल्व्ह करायला लागा. कसं सॉल्व्ह करणार रे? sin θ/2 अपॉन cos θ/2 प्लस cos θ/2. tan θ म्हणजे असतो cos θ अपॉन sin θ ना, cot θ/2 काय ना, cos θ/2 अपॉन sin θ/2. समजतंय? डिवायडेड बाय cos θ/2 sin θ/2 मायनस sin θ/2 cos θ/2. समजतंय का रे? म्हटल्यावर कसं होणार? LHS इज इक्वल टू sin स्क्वेअर θ/2. ह्याचा पण आधी हे 2 रेशो सोडवा आणि मग हे 2 रेशो सोडवा. समजतंय? वरचे रेशो कशी सोडवणार? sin स्क्वेअर θ/2 प्लस cos स्क्वेअर θ/2. ठीक आहे, खाली येणार sin θ/2 cos θ/2 ना, भागिले म्हणजे उलटून गुणिले असतं ना, म्हटल्यावर कसं होणार ते? sin θ/2 इंटू cos θ/2. ठीक आहे, आता ह्याचा न्यूमरेटर खाली लिहायचा, ह्याचा न्यूमरेटर. भागिले म्हणजे उलटून गुणिले केलं मी, ज्याला अवघड जाते त्यानं शेजारी करून बघायचं. cos स्क्वेअर θ/2 sin स्क्वेअर θ/2. हे बघा निघून गेलो बघा. LHS इज इक्वल टू कसं होणार? sin स्क्वेअर θ/2 प्लस cos स्क्वेअर θ/2 cos स्क्वेअर θ/2 sin स्क्वेअर θ/2. ठीक आहे, म्हटलं LHS याची व्हॅल्यू किती असते रे? 1. आणि युझिंग हाफ अँगल फॉर्म्युला cos स्क्वेअर θ/2 मायनस sin स्क्वेअर θ/2 काय असतो? cos θ. नुसते आता 1 अपॉन cos θ काय असतो? sec θ. आणि ही तर झाली HS. लय चुचकी लागायला लागली आज, कोण आठवण काढायला लागली? पाणी पुढे जाऊ. ठीक आहे, सोडवलं बघा, कसं सोडवलं बघा बरं.
एकदा सोडवलं बघा आणि हे गणित ट्राय करा. हा ट्राय करा हे गणित कसं सोडवणार बघा. पॉइंट ऑफ व्ह्यू चुकतो, मी म्हणलं ना माणसाचा पॉइंट ऑफ व्ह्यू चुकतो कसं सॉल्व्ह करायचं. आणि हे तर गणित आता काहीच सांगू शकत नाही तुम्ही. tan 3a चा फॉर्म्युला बसा. सॉरी इथे काय आहे बरं, हा इथे cot 3 आहे बहुतेक, ते cos 3a नाही आहे, cot 3 आहे बहुतेक. ठीक आहे, नाही cot 3 एक मिनिट आहे, चुकलं माझं. cot 3 आहे करेक्ट. हे टायपिंग मिस्टेक आहे बहुत, कारण की असं कसं असू शकत ना. बरोबर, गणित काय आहे बघा बरं. गणित आहे इथं फक्त cos of 3a झाले, त्या जागी cot of 3 आहे. तुम्ही चेक करू शकता, तुमच्या एक्सरसाइज 3.3 मधलंच गणित आहे, चेक करू शकता तुम्ही. cot of 3 समजतंय. ठीक आहे, तर चला तर मग सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करू म्हटल्यावर आता हे बघा काय पाहिजे तुम्हाला, cot of 2a पाहिजे. म्हणजे ह्याची जी पूर्ण व्हॅल्यू आहे ना ती 1/tan of 2a पाहिजे. ठीक आहे, 1/tan of 2a हवी आहे. म्हटल्यावर काही होतीये का बघा. म्हणजे आता हा बघा इकडच्या सगळ्याला tan मध्ये करा. आता हे तर tan मध्ये आहेच आहे, tan 3 आणि tan a. cot of 3 आणि cot of a ला tan मध्ये करा. कसं करणार रे, म्हटल्यावर LHS घ्या ना, LHS घ्या. कसं सॉल्व्ह करणार बघा बरं. 1/tan of 3a मायनस tan of a, समजतंय, मायनस tan of a अपॉन 1/, cot ला tan मध्ये करायचं म्हणलं का कसं होणार. 1/tan of 3a, 1/tan of 3a मायनस 1/tan a, मायनस 1/tan a म्हणल्यावर बघा बरं परत LHS इज इक्वल टू 1/tan of 3a, tan of 3a मायनस tan of a, tan of a मायनस हा रेशो सॉल्व्ह करा ना खालचा डिनॉमिनेटर मधला रेशो. कसं करणार रे, tan a मायनस tan of 3a मायनस tan of 3a अपॉन tan 3a tan a. समजतंय. आता हे जे मायनस साइन आहे ना रे ते ह्याच्या आत घेऊन जावा. म्हणजे हे समजा असं ब्रॅकेट आहे, ह्याच्या आत घेऊन जावा. म्हणजे काय होतंय बघा, हे जर तुम्ही मायनस साइन आत घेऊन गेला तर इथे प्लस होणार. म्हणजे बघा बरं नीट लिहा, कसं लिहा. 1/tan of 3a मायनस tan of a प्लस, ठीक आहे, 1/, बरं ठीक आहे असं लिहितो. tan of 3a मायनस मायनस काय असतं प्लस, आणि प्लस मायनस मायनस tan a. समजतंय ना. हे मायनस साइन फक्त आत घेऊन गेलो मी आणि खालचा परत तसंच ठेवला, खालचं परत तसंच ठेवलं. tan 3a इंटू tan a. आता हे भागिले, भागिले म्हणजे काय असतं, उलटून गुणिले. भागिले म्हणजे काय असतं, उलटून गुणिले असतं का. म्हणल्यावर बघा आता इथे लिहितो, ठीक आहे, इज इक्वल टू LHS 1/tan of 3a मायनस tan of a प्लस tan 3a tan a अपॉन tan 3a मायनस tan a. भागिले म्हणजे उलटून गुणिले. समजतंय, भागिले म्हणजे उलटून गुणिले. आता बघा ह्याचा डिनॉमिनेटर सेम, ह्याचा पण डिनॉमिनेटर सेम, म्हणजे वर न्यूमरेटरची ऍडिशन करू शकतो आपण. मी असं लिहितो 1 प्लस tan 3a टू tan a. ठीक आहे, आणि tan of 3a मायनस tan a. समजतंय. आता बघा एक मिनिट, हे समजलं पाहिजे. ज्याला समजतंय ना रे त्यांना लिहा. हे बघा 5च्या खाली काही नाही म्हणजे काय असतं रे, 1 असतं. मी काय करतो, न्यूमरेटरला 5 ने भागतो. ठीक आहे, 5 बरोबर असं लिहू शकतो का आपण, 5/1 म्हणल्यावर. आता बघा मी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 5 ने भागतो. म्हणल्यावर कसं होणार, 5/5 डिवायडेड बाय 1/5 म्हणजेच
5 इज इक्वल टू 1/1/5 लिहू शकतो का? 5 इज इक्वल टू 1/1/5 लिहू शकतो का? ठीक आहे. म्हणजे बघा बरं, जे रेसिप्रोकल जर करायचं असेल ना, 5 असं जर लिहायचं असेल तर डिनॉमिनेटरची न्यूमरेटर मध्ये जाते, न्यूमरेटरची डिनॉमिनेटर मध्ये जाते, हे असं लिहू शकतो ना. म्हटल्यावर आता इथे काय करायचं बघा, इथे हा जो न्यूमरेटर दिसतोय का, न्यूमरेटर 1 प्लस टॅन ऑफ 3 डॉट टॅन ऑफ ए, त्यानं न्यूमरेटरला सुद्धा भागायचं, म्हणजे त्यानंच त्यालाच भागायचं, आणि डिनॉमिनेटरला सुद्धा भागायचं. ठीक आहे, इफेक्ट खत्म करायचं ना आपल्याला. म्हटल्यावर हे कसं होणार बघा, 1 टॅन ऑफ 3a. ही स्टेप समजली पाहिजे बरं का, ही सगळ्याच्या डोक्यावर न जाते, त्यासाठीच मी तुम्हाला एक 5चं उदाहरण दिलं. ठीक आहे, 1 कालवर, कारण की न्यूमरेटरनीच न्यूमरेटरला भागलं ना. आता डिनॉमिनेटरला कोणी भागायचं? न्यूमरेटरनीच. आपल्याला हे चेंज करायचं आहे का? नाही चेंज करायचं, म्हणल्यावर तेच करा ना. 1 प्लस टॅन ऑफ 3a आणि टॅन ए, समजतंय? तर हेच तुम्ही भागिले म्हणजे उलटून गुणिले पण घेऊ शकता, भागिले म्हणजे उलटून गुणिले पण घेऊ शकता, म्हणजे वरची स्टेप येते. आता बघा ना, हा फॉर्म्युला कशाचा ना, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी, म्हटल्यावर 1 अपॉन टॅन ऑफ 3a मायनस ए, समजतंय? 3a मायनस ए म्हटल्यावर 1 अपॉन टॅन ऑफ 2a, 1 अपॉन टॅन ऑफ 2a इज इक्वल टू कॉट ऑफ 2a is equal to RHS, hence the proof. समजतंय का रे? समजतंय ना? इम्पॉर्टंट की तुम्ही टॅन ऑफ 3a चा फॉर्म्युला वापरायला जाणार आणि मग काहीतरी गडबड होऊन बसणार. बघा किती सोप्या पद्धतीने गणतो. टॅन ऑफ 3a चा फॉर्म्युला ते लक्षात राहत नाही आणि मुळात ती वापरायचा. टॅन ऑफ 3a चा फॉर्म्युला आहे ना लक्षात? काय रे? 3 टॅन ए मायनस टॅन क्यूब है ना, टॅन क्यूब ए अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर ए. फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे, उपयोग होतो जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करता, तेव्हा ह्याचा चांगलाच उपयोग होतो. समजतंय? पुढे जायचं? ओके, चल तर परत एकदा स्वतःहून ट्राय करा. काय करता येईल बघा, मी तुम्हाला हिंट देतो. पहिल्यांदा हे सॉल्व्ह करा आणि हे सॉल्व्ह करा, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे, हे आधी कॉस ऑफ ए प्लस बी वापरा, कॉस ऑफ ए मायनस बी वापरा, मल्टिप्लिकेशन करा, काय येते बघा, आणि मग तुम्ही जाऊ शकता. कॉस ऑफ 3x, कॉस ऑफ 3x चा फॉर्म्युला आठवतो ना, काय? 4 cos क्यूब x मायनस 3 cos x, असा आहे फॉर्म्युला. बघा तीच टर्म आहे, LHS ला येते का? मीच तर सॉल्व्ह करणारच आहे, तुम्ही सॉल्व्ह करून टाका पटकन, येतंय बहुतेक तुम्हाला. येते. काय करायचं म्हणलं मी, पहिल्यांदा हे सोडवायचं, 4 cos x ला नंतर बघायचं. ठीक आहे, त्याला म्हणायचं जरा तू ग बस. आता कॉस ऑफ ए प्लस बी वापरा, कॉस फंक्शन आहे, चुतिया फंक्शन आहे, कजाक फंक्शन आहे, समजतंय? प्लस आहे, फायद्यात आहे, म्हणल्यावर साईनचं वाटोळ करणार. कॉस पाय बाय 3 कॉस एक्स मायनस साइन पाय बाय 3 साइन एक्स, समजते? इनटू गुणाकार आहे. आता फक्त इथं मायनस असले तर प्लस असणार ना, तर कॉस पाय बाय 3 साइन एक्स हे कॉस पाय बाय 3 कॉस एक्स प्लस साइन पाय बाय 3 साइन एक्स. समजताय का रे? समजताय ना? देयरफॉर 4 cos x cos पाय बाय 3 म्हणजे cos 60 1 हाफ असतो, 1 हाफ cos ऑफ x मायनस sin 60 √3/2 sin x. समजताय? आणि cos ऑफ पाय बाय 3 1 हाफ cos x प्लस sin 60 √3/2 sin x. समजतंय? आता बघा, a प्लस बी a मायनस बी आला का, ह्याला a म्हणायचं, a मायनस बी a प्लस बी का असतं रे? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वापरा की मग. 4 cos ऑफ x
ह्याचा स्क्वेअर ए चा 1/4 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 3/4 साइन स्क्वेअर एक्स समजतंय 4 बरोबर आहे 3/4 साइन स्क्वेअर एक्स म्हटल्यावर कसं होणार रे कसं होणार बघा बरं इज इक्वल टू 4 आता हे 4 हे 1/4 दोन्हीकडनं कॉमन घ्या दोन्हीकडनं कॉमन घेतल्यावर 4/4 काय होणार 1 हे समजलं पाहिजे कॉस एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स मायनस 3 आणि साइन स्क्वेअर एक्स ला असं लिहायचं 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स असं लिहायचं ठीक आहे हे 4 1 असणार ना म्हटल्यावर कसं होणार रे 1 इंटू कॉस एक्स इंटू काय बघा बरं कॉस स्क्वेअर एक्स मायनस 3 बरोबर मायनस 3 ला आत घेऊन जात आहे बघा मायनस साइन आहे नीट घेऊन जावा मायनस 3 प्लस 3 कॉस स्क्वेअर एक्स 3 कॉस स्क्वेअर एक्स कॉस एक्स 4 कॉस स्क्वेअर एक्स कॉस एक्स इंटू 4 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 3 आता कॉस ला आत घेऊन जावा 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स समजतंय आणि वी नो दॅट म्हणायचं आता फॉर्म्युलाची गरज आहे वी नो दॅट कॉस ऑफ 3x इज इक्वल टू 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स देअरफॉर कॉस ऑफ 3x हा फॉर्म्युला यूज केला LHS इज इक्वल टू इथं लिहायचं सगळीकडे लिहायचं LHS इज इक्वल टू RHS खूप सोपं खूप इझी ठीक आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट समजतंय अरे वा मग हे सेशन खूप बारका होणार बघा मी आता ऑब्जेक्टिव्ह पण ऍड करणार होतो पण जाऊ दे एक्सरसाइज आज सुद्धा वेगळा आहे ऑब्जेक्टिव्ह वेगळा असू दे पुढचा ऑब्जेक्टिव्हचा सेशन होणार आहे तयारीत या ठीक आहे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायला जमलं पाहिजे आणि कशावर होणार आहे तुम्ही म्हणलेलं पहिला आपला कंपाऊंड अँगल असणार अलाइड अँगल असणार मल्टिपल अँगल असणार हा पार्ट ठीक आहे ऑब्जेक्टिव्ह सेशन झाला की मग परत मी हा शिकवणार आपला कुठला का आपलं फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलेचा त्याचे एक्सरसाइज आहे आपल्याला 3.4 तो घेणार तो घेतल्यावर मग त्याचा ऑब्जेक्टिव्ह सेशन नंबर 2 एवढं झालं का मग परत ट्रिगोनॉमेट्री 1 आणि ट्रिगोनॉमेट्री 2 चे सगळेच्या सगळे ऑब्जेक्टिव्ह जवळपास भरपूर सारे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करणार आहे आपण मी म्हणलं ना आपला क्लास MST CT चा आहे त्यानं चालला पाहिजे समजतंय कॉस ऑफ 3x तर सॉल्व्ह करा लास्ट गणित आहे सॉल्व्ह करून टाका ठीक आहे जास्त काय वेळ वाया घालू नका है ना सॉल्व्ह करून टाका पटकन सॉल्व्ह करून टाका जास्त वेळ नाही घालू ठीक आहे कसं सॉल्व्ह करणार रे हे बघा आपल्याला अँगल x/2 आहे बरोबर इथे x आहे आणि इथे पण x आहे पण टॅन मध्ये x/2 आहे बघा म्हणल्यावर साइन x चा आपण x/2 मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि कॉस x चा पण आपण x/2 मध्ये कन्वर्ट करू शकतो करून टाका ना मग काय फरक पडतो करून टाका किती सोपं ना करून टाका मग कसं करून टाकायचं LHS घ्या LHS इज इक्वल टू ठीक आहे कसं करणार रे साइन एक्स ला ठीक आहे आधी LHS घ्या साइन एक्स इंटू टॅन ऑफ x/2 प्लस 2 cos x समजतंय 2 cos x मग कसं होणार रे आता बघा बरं कसं होणार साइन एक्स ला कसं लिहायचं साइन एक्स ला 2 sin x/2 इंटू cos x/2 समजतंय इंटू tan x/2 म्हणजे sin x/2 अपॉन cos x/2 समजतंय cos x/2 म्हणल्यावर कसं होणार रे प्लस आहे ना 2 cos x प्लस 2 cos x म्हणल्यावर आता बघा cos x/2 ला cos x/2 गेलं ठीक आहे 2 sin square x/2 2 sin square x/2
प्लस 2 cos x प्लस 2 cos x म्हणल्यावर कसं होणार आता बघा बरं कसं होणार 2 cos x 2 cos x ला कसं लिहिणार तुम्ही 2 cos x ला एक 2 कॉमन घ्या ना 2 कॉमन घ्या म्हणल्यावर कसं होणार sin square x by 2 ठीक आहे sin square x by 2 प्लस cos x समजतंय आता कसं होणार बघा LHS is equal to 2 into sin square x by 2 आणि cos x ला कसं लिहायचं रे cos x ला यायचं cos square x by 2 अपॉन मायनस sin square x by 2 मायनस sin square x by 2 ला sin square x by 2 गेला म्हणल्यावर काय होणार LHS is equal to 2 cos square x by 2 आता cos square x by 2 म्हणजे 1 upon sec square x by 2 लिहा ना मग 1 upon sec square x by 2 आता sec square x बरोबर आहे sec square x is equal to 1 plus tan square x आता इथं x आहे का ना x by 2 म्हणल्यावर लिहा ना मग LHS is equal to we know that म्हणायचं 1 plus tan square x by 2 is equal to RHS समजते hence the proof very very important hence the proof ठीक आहे व्हिडिओ बंद करा आणि तुमच्या अभ्यासाला जावा गुड बाय जय श्री कृष्ण छोटासा सेशन घेतला मी 10 मिनिटाचा पण असेल बहुतेक ठीक आहे 10 मिनिटाचा पण झाला नसेल नाही 21 मिनिटाचा झाला अरे वा कसे बघा गणित सोडवताना कसं जातं काही कळत नाही जय श्री कृष्ण गुड बाय बाय बाय